हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इट्स संध्या वाईब्स. हा माझा पहिला व्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडेल. निघालो आहोत रायगड किल्ला एक्सप्लोअर करायला. सो चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही आमच्या बसने निघालो आहोत. सकाळी 6 वाजता आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. गाईज आम्ही अर्ध्या पायऱ्या चढलो आहोत. त्यातच आम्हाला दम लागला आहे. बट तुम्ही याल तर खरंच पाण्याची बॉटल वगैरे जवळ ठेवा. खूप ऊन वगैरे असतं. गडाला 1700 पायऱ्या असल्यामुळे खूप दम लागतो, खूप थकवाही जाणवतो. पण नेचर बघून तो थकवाही जातो. खूप आनंद होतो हे सर्व बघून. गाईज आम्ही पोचलो आहोत महादरवाजापर्यंत. तुम्ही बघू शकता हा सर्व व्ह्यू. सुंदर अशी हवा वगैरे आहे. तो दरवाजा अप्रतिम, खूप छान वाटतं हे सर्व बघून. आणि थोड्याच वेळात आम्ही गडाच्या वरतीही पोचलेलो आहोत. हे सर्व एक्सप्लोअर करून खूप आनंद होतोय. खूप भारी वाटतंय. तिथे गेल्यावर आम्हाला एक छोटासा पप्पी भेटला. तिथे झोपला. वरती ही हत्ती तलाव आहे. खूप मोठा असा तलाव आहे. आता त्याच्यात पाणीही नाही आहे उन्हाळा असल्यामुळे. गाईज ही आहे रायगडची फेमस बाजारपेठ. आता एकेकाळी इथे फुल मार्केट असायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, लोक इथं घोड्यावर बसून शॉपिंग करायचे. इमॅजिन करा, तेव्हा ॲमेझॉन नाही, स्विगी नाही, डायरेक्ट हॉर्स डिलिव्हरी असायची. इथे धान्य, कपडे सगळं मिळायचं. म्हणजे त्या टाईमला फुल शॉपिंग स्ट्रीट होती. हे आहे जगदीश्वर टेम्पल आणि जवळ त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे. आणि आता आपण बघू शकता आतमध्ये की आतमध्ये शंकराची पिंड वगैरे आहे. आणि ते नंदी ठेवलेला आहे. त्या काळी ते मंदिर. आणि आता आम्ही आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे. इकडे हा व्ह्यू बघतोय, अतिशय सुंदर. गाईज तुम्हाला हे जे दिसतंय तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला. ते आपण बघायला नंतर जाऊ. त्याआधी आम्ही बघणार आहोत टकमक टोक. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टकमक टोकाला जातोय. गाईज मी टकमक टोक बोलायचं होतं पण माझ्याकडून नकटक मोग निघालं. नवीन प्लेस मी डिस्कवर केला आहे मी आज. तुम्ही बघायला येऊ शकता. हा किल्ल्याचा खूप उंच कडा आहे. इथे खोल दरी दिसते. इथे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी खाली ढकललं जायचं असं सांगितलं जातं. इथं व्ह्यू इतका जबरदस्त असतो की लोक फक्त यासाठीच जातात, व्ह्यू बघण्यासाठी. खूप सुंदर. आणि हा आहे शिवराज्याभिषेकाचा कमांड बनवलेली आहे. गाईज हीच जागा आहे जिथे शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक झाला होता. गाईज हे एवढं सुंदर आहे की इमॅजिन करा त्या टाईमला तिथे किती ग्रँड सेरेमनी झाली असेल. तिथेच छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. आणि हा भाग खूप मोठा आणि सिक्युअर होता. इथेच दरबार भरायचा. राज्याचे निर्णय इथूनच घेतले जायचे. आणि राजवाडा वगैरे राहण्यासाठीही होता. महाराजांच्या राहण्यासाठी वेगवेगळे वाडे होते. प्रायव्हसी आणि सुरक्षा खूप महत्त्वाची होती. प्रत्येक राहण्यासाठी इंडिपेंडन्स रूम्सही होते. सगळं बांधकाम लाकूड आणि दगड वापरून केलं होतं. त्यामुळे आज फक्त पायाच दिसतोय, पण लेआउट अजूनही क्लिअरली दिसून येतोय. आता फक्त रिमेन्स दिसतात.
पण इमॅजिन करा त्या टायमाला ते किती ग्रँड प्लेस दिसत असेल. इतिहास लिटरली जिवंत वाटतो इथे. खूपच छान, खूप भारी वाटतं हे सर्व बघून. इतकं ऊन आहे की चष्मा पण VIP झाला आहे आमच्या इकडे. शेअरिंग चालू आहे नुसती. फायनली आम्हा दोघांना चष्मा भेटलाय आणि आमची रील सुरू झाली आहे परत. नुसती रील्स. आमच्या सुनील दादांचे रील्स काढणं सुरू आहे. रायगडावरून खाली उतरताना मला हे माकड दिसलं. तो मस्त खेळत होता. ओके गाईज, आजचा रायगडचा ब्लॉग इथेच एंड करते. खूप मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फड